जेव्हा अवनीला टॉर्चर करतात तेव्हा धनराज तिथे येतो आणि त्या घरातून अवनीला सोडून आणतो. तेव्हा अवनी तिथून निघून जाते. तेव्हा तिचे आईवडील बोलतात, अवनी विचार करतो पुन्हा एकदा, तू खूप मोठी चूक करत आहे. तेव्हा अवनी बोलते, मी काही चूक करत नाही. तेव्हा तिचे वडील बोलतात, हो का, तू माझ्या नावाशिवाय तुला काय करायचं ते करून दाखव, त्या डॉक्युमेंटशिवाय. तेव्हा अवनी बोलते, तुम्ही तर माझे डॉक्युमेंट जाळले, ते तर कागद होते. माझ्या मनातले जे अभ्यास आहे तो मी अजूनही विसरलेली नाही. आणि हो मिस्टर देशपांडे, तुम्ही काय बोलले की माझ्यासाठी माझी मुलगी मेली आहे, ती आता जिवंत नाही आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमच्याशिवाय तुमच्या नावाशिवाय खूप मोठी होऊन दाखवणार. आणि तेव्हाच जेव्हा मी मोठी काहीतरी पोस्ट मिळवेल ना, तेव्हा तुमचं नाव लावेल आणि सांगेल की मी हरिश्चंद्र देशपांडे यांची मुलगी आहे. तोपर्यंत मी तुमचं नाव लावणार नाही. मी माझ्या नावासमोर लावत तर राजाचं नाव लावेल, पण तुमचं नाव लावणार नाही. तेव्हा तो बोलतो, हो का, ठीक आहे, जा पहिले करून दाखव आणि मग बोल. इथे कशाला फालतूचे मला लेक्चर देते, जाग, मी तुझे फालतूचे लेक्चर ऐकण्यासाठी इथे उभे नाही. तेव्हा अवनी बोलते, हो जाणार, पण चॅलेंज देऊन जाते की माझं हे भोक्य आहे की मी खूप मोठी होणार, तेव्हा तुमचं नाव लावणार, नाही तर तुमचं नाव लावणार नाही मिस्टर देशपांडे. तेव्हा अवनी तिथून निघून जाते आणि धनराज तुला खूप राग आलेला असतो. तेव्हा तो बोलतो, ओ देशपांडे साहेब थांबा, तुम्ही आमच्या घरच्या बाईचा अपमान केलेला आहे. हा अपमान मी कधीच विसरणार नाही. आणि आमच्या घरातल्या बाईचा अपमान म्हणजे आमचा अपमान. तुम्ही गोड बोलून माझ्या बायकोला इथे बोलवलेलं आहे ना, तिचा इतका अपमान केला नाही हे कधी मी विसरणार नाही. हो, मी पण धनराज बापूराव धांगट आहे, हे माझं नाव आहे. आणि लक्षात ठेवा, मी धांगट परिवारातून आहे, काय करेल नाही हे तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही जसं अवनी मॅडमला सोहाग केलं ना, तसं मीही तुमच्या सगळ्या खानदानाला सोहाग करण. पण हे माझ्या रक्तातच नाही आहे, कारण की आम्ही धांगट परिवार आहोत आणि आमच्या घराच्या बाईचा तुम्ही खूप मोठा अपमान केला, याची तर तुम्हाला चूक मोजावीच लागणार आहे हो देशपांडे साहेब. पण एक लक्षात ठेवा, इथून पुढे जर तुम्ही माझ्या बायकोच्या वाटेला तर कधी गेला ना, तर गाठ माझ्याशी, मी विसरून जाईल की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि तुम्ही माझ्या बायकोचे वडील आहात. मी कोण आहे ना याचा तुम्ही विचार केला नाही, आणि मी काय चीज आहे ना हे पण तुम्हाला माहिती नाही. तेव्हा मी दाखवून देईल, याद राखा. आजपासून जर तिच्या वाटेला गेले. तेव्हा धनराज हा खूप चिडलेला असतो आणि त्यांना चेतावणी देऊन तिथून निघून जातो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.